पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात आत्ता प्रांत कार्यालयामध्ये बैठक झाली. त्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांची संयुक्त बैठक होऊन आणि प्रोसेसचे मालक यामध्ये प्रांत साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आणि प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आम्ही आंदोलकांच्या वतीनं आता प्रांत साहेबांना आम्ही शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि 5 तारखेपर्यंत ह्या नदीपात्रामध्ये पंचगंगा नदीमध्ये कुणाच्याही प्रोसेसचं असेल, नगरपालिकेचं असेल किंवा खाजगी कोणाचं सांडपाणी किंवा प्रदूषित पाणी आहे हे 5 तारखेपर्यंत पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही नागरिकांच्या वतीनं या कृष्णाकाठच्या नागरिकांच्या मधून आम्ही पंचगंगा नदीमध्ये मिसळणारं सगळं प्रदूषित पाणी हे काळा ओढा असेल किंवा लक्ष्मी ओढा असेल हे सगळं बंद करून आम्ही प्रशासनाला हे एक दाखवून देणार आहे. म्हणून आम्ही आता त्यांना इथे इशारा दिलेला आहे. आमची या प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे, 5 तारखेची वाट न बघता उद्या 5 एप्रिल उद्यापासून हे प्रदूषित पाणी खरं तर बंद व्हायला पाहिजे. 5 तारखेपर्यंत आम्ही जरी अल्टिमेटम दिला असला तरी उद्यापासून हे नदीमध्ये मिसळणारं पंचगंगेचं प्रदूषित पाणी हे थांबलं पाहिजे अशी आमची या सगळ्यांना विनंती केली. 5 तारखेला ओढे अडवणार, आम्ही बांध घालू, पूर्णपणे सांडपाणी येण्याचं थांबवणार. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.